जून 2022 रात्री उशिरा बातमी आली. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह सुरतच्या दिशेने रवाना. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झालं आणि शिवसेनेचे एकूण 40 आमदार फुटले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीतलं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. जून 2026 एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी शिवसेना पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेकडे आहे. शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. पण अशातच रात्री उशिरा बातमी आली. ठाकरेंचे 6 खासदार विमानाने दिल्लीत दाखल. एकनाथ शिंदे राज्य मार्गाने दिल्लीत दाखल. 2022 मध्ये आमदार फोडलेल्या शिंदेंनी आता ठाकरेंचे खासदार फोडले. 6 खासदार फोडल्याची बातमी आल्याने शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांना 2/3 गट फोडला आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल केलं. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेने बोलवलेल्या संसदीय पक्षाला बैठकीला लोकसभेचे 3च खासदार उपस्थित राहिल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब झाला. पण राज्यात उपमुख्यमंत्रीपद एनडीएच्या शीर्ष नेतृत्वाचा विश्वास शिवसेनेचे सगळ्या गोष्टी हातात असताना शिंदेंनी ऑपरेशन टायगर करून नेमकं काय मिळालं? एकनाथ शिंदेंनी मिळवलेली पहिली गोष्ट म्हणजे राज्याच्या राजकारणातील पॉवर पोझिशन भक्कम केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक वक्तव्य केलं होतं. भाजपला महाराष्ट्र कोणाच्या कुबड्यांची गरज नाही. यावर चर्चा सुरू झाली होती की भाजप कुबड्यांचा दूर करणार का? भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करणार का? त्यात अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी कशाशाही बॅग फुटला गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जागावाटप भाजपने यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला. शहा आणि त्यात अब्दुल सत्तारसारख्या आमदारांनी भाजप आमचं मुंडकं कापतंय असं विधान केलं आणि शिंदे शिवसेनेच्या कॉर्नर झाल्यानं बोललं जातंय. पण ऑपरेशन टायगर सक्सेसफुल करून शिंदेंनी पॉवर गेममधलं आपलं स्थान बळकट केलंय. कारण शिंदेंच्या खासदारांचा आकडा आता 13वर गेलाय. राज्याच्या राजकारणात शिंदेंनी शिवसेना अधिक बळकट झाली आहे. त्यातही ठाकरेंचे 6 खासदार आपल्या गळ्याला लावून शिंदेंनी आपली ताकद सिद्ध केली आहे. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे हे दाखवून देत शिंदेंनी राज्यात आपल्याला डावलून चालणार नाही हा क्लिअर मेसेज भाजपला दिला. भाजपकडे राज्यात 9 खासदार आहेत. शिंदेंचा आकडा 13वर आहे. त्यात ठाकरेंचे किंवा पवारांचे खासदार भाजपला गळाला लावता आले नाहीत. ते जमलं. शिंदेंनी साहजिकच राज्यातली आपली ताकद शिंदेंनी सिद्ध केली आणि पॉवर गेममध्ये शून्याचा बाजूला करणं हे जवळपास अशक्य बनवून ठेवलं. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रातील पोझिशन. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करत तो NPIला पक्षात विलीन केला आणि NPIने NDAला पाठिंबा दिला. टीम ACचे खासदार NDAला मिळाले आणि भाजपनंतर NPCI हा संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकावर पक्ष बनला. साहजिकच 7 खासदार असलेल्या शिंदेंनी बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सुरू झाली. पण ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेंनी हा आकडा 13वर नेलाय. 2 आकडे खासदार असलेले शिंदेंची केंद्रातील ताकद भक्कम झाली आहे. त्यात हे संख्याबळ वाढण्याचं शिंदेंचं टायमिंग सुद्धा महत्त्वाचं आहे. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्याचं भाजपला बॅकफुटला जावं लागलं होतं. त्यानंतर भाजपने आणि खास करून अमित शहांनी संख्याबळाची जुळवाजुळव करायला घेतल्याचं सांगण्यात आलं. NCBIचे 20 खासदार इंडियाच्या संख्याबळात ॲड केले तर 313 खासदार इंडियाकडे आहेत. लोकसभेत 2/3 खासदारांचा आकडा गाठण्यासाठी NDAला 362 खासदार हवेत. त्यात शिंदेमुळे 6 खासदारांची बळ पडली आहे. त्यात 13 खासदारांच्या बळामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मंत्रिपदाचा बोनस तर मिळालेच, पण ज्या टायमिंगला शिंदेंनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल केलं ते पाहता इंडियाच्या अंतर्गत गोटात शिंदेंचे वजन प्रचंड वाढणार आहे. एकनाथ शिंदेंनी मिळालेली तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे आमदार आणि खासदार फुटले होते. यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिंदेंच्या अनेक स्टँडिंग आमदार खासदारांचं तिकीट गेलं. कित्येकांना पराभव सुद्धा स्वीकारावा लागला. पण तरीही शिंदेंनी शिवसेनेतून एकही आमदार खासदार माघारी गेला नाही. मागच्या काही दिवसातच शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे फिरणार का अशी चर्चा असताना शिंदेंनीच ठाकरेंचे खासदार आपल्याकडे घेतले आणि नेतृत्व म्हणून स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. कारण बंड झाल्यापासून शिंदेकडे एकही नेता फुटलेला नाही. उलट त्यांनी जास्तीत जास्त नेते आणून दाखवले, जे ऑपरेशन टायगरमधून पुन्हा एकदा दिसून आले. एकनाथ शिंदेंनी मिळवलेली चौथी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना 2 पातळ्यावर मायनस केलं. पहिली म्हणजे संख्याबळ. उद्धव ठाकरेंकडे आता लोकसभेचे 3 खासदार उरलेत. त्यातही अरविंद सावंत, अनिल देसाई हे पुढील लोकसभा निवडणूक लढवतील की नाही याबाबत वेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात शिंदे फक्त खासदार घेऊन थांबणार नाहीत तर आमदार सुद्धा गळायला लावतील असं बोललं जातंय.
पण जर ठाकरेंकडे लोकसभेचे 3च खासदार राहणार असतील तर महाविकास आघाडीच्या टिकल्या ठाकरेंना जागा वाटपात आपोआप मायनस होतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीमध्ये ठाकरेंचं वजन होतं. आता मुळातच इंडिया आघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि शिल्लक राहिलेल्या इंडिया आघाडीत सुद्धा 3 खासदार असलेले ठाकरे लीडिंग पोझिशनपासून बरेच लांब जातील हे स्पष्ट झाले. त्यात जर लोकसभेचे खासदार फुटत असतील तर शिंदेंचे ऑपरेशन टायगर हे स्थानिक लेव्हलला सुद्धा ॲक्टिव्ह होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे साहजिकच संख्याबळाच्या पातळीवर ठाकरे मायनस होतात दिसतील आणि लवकरच कुठल्याही निवडणुका नसल्याने ठाकरेंना बाउन्स बॅक करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. बोटावर मोजता इतक्या नेत्यांना बळावर ठाकरेंना पुढच्या राजकारणाची आणखी करावी लागेल. या आणखीत खोडा पाहू शकतो, कारण शिंदेंनी नेरेटिव्हच्या पातळीवर सुद्धा ठाकरेंना मायनस केलंय. शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंसोबत राहिलेले आमदार खासदार यांच्यावर ठाकरेनिष्ठ हा शिक्का बसला आहे. ओमराजे निंबाळकर तर हाच टॅग घेऊन निवडून आले, पण तेच ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या सोबत गेल्याच्या बातम्या आल्या. थोडक्यातच ठाकरेंना माणसं टिकवता आली नाहीत. हा शिक्का शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने पक्का केला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत असे एक पत्रकार म्हणाला, ज्यावर खासदार अरविंद सावंत भडकले आणि असं कोण म्हणतंय त्याचं नाव सांगा असा आक्रमक पवित्रा घेतला. पण प्रत्यक्षात संजय दिना पाटील यांनी पत्नी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली. एकनाथ शिंदेंनी साहजिकच आपले पक्षभेद विसरून ठाकरेंच्या खासदारांसोबत उभे राहिलेला हा मेसेज शिंदेंनी वारंवार दिला आणि ठाकरेंचे खासदार आपल्याकडे घेतले. 2022मध्ये पोट पाडल्यानंतर ठाकरेंकडे पुन्हा पक्षावरती पकड मजबूत करायला 4 वर्षे होती, पण ठाकरेंना ती पकड मिळवता आली नाही. हे नेरेटिव्ह ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्यानं शिंदेंना उभं करता आलं. एकनाथ शिंदेंनी मिळवलेल्या पाचवी गोष्ट म्हणजे लॉंग टर्म बार्गेनिंगची ताकद. एकनाथ शिंदेंनी राजकीय बार्गेनिंगमध्ये वस्ताद आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि अगदी महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी शिंदेंनी आपल्याला अपेक्षित जागांचा आकडा मिळवून दाखवला. त्यासाठी शिंदेंनी दिल्लीचे दरवाजे सुद्धा उघडले, पण सहज माघार घेतली नाही. आता मात्र शिंदे यांना बार्गेनिंगमध्ये अप्पर हँड मिळालाय. भाजपचे राज्यातले खासदार आहेत 9, शिंदेचे खासदारांचा आकडा गेला आहे 13वर. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून जास्तीत जागांवर दावा करत किमान निम्मा जागा लढवायच्या हा आक्रमक शिंदे धरतील. हीच ताकद शिंदे विधानसभा निवडणुकांमध्ये वापरतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे एका ऑपरेशनमधून शिंदेंनी आपला प्रभाव स्पष्ट केलाय, जो तात्पुरता नाही तर शिंदेंचं भविष्यातील स्थान आणखी बळकट करणार आहे. थोडक्यात काय तर केंद्र आणि राज्यातला पॉवर गेममध्ये एकनाथ शिंदे वरच ठरलेत. आगामी मित्रमंडळ विस्तारात याचे पडसाद दिसून येऊ शकतात, पण ते तेवढ्यापुरते मर्यादित न राहता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून येतील. हे सगळं करताना स्वबळावर ऑपरेशन टायगर यशस्वी करत शिंदेंनी राज्य भाजपला मेसेज दिला आहे, पण सोबतच उद्धव ठाकरेंना सुद्धा मोठा झटका दिलाय. त्यामुळे आता शिंदेंचे हे पाऊल कुठल्या दिशेने पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.